आपण या ठिकाणी आलेलो आहोत बघा, श्री सुवर्ण योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था निमगाव केतकी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्रप्पा चांदणे यांनी एक सावित्रीबाई फुले दत्तक मुलींची दत्तक योजना ही जी राबवलेली आहे, हा उपक्रम ते दरवर्षी प्रत्येक शाळेमध्ये घेतात। त्या संदर्भात हा स्तुत्य उपक्रमाबद्दल आपणचं मनोगत या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मी अरुज एक्सप्रेस प्रतिनिधी मायादेवी मिसाळ। उपक्रम कधीपासून साधारण तुम्ही सुरू केलेला आहे? हा उपक्रम साधारण 2011 साली ना। कोणकोणत्या विद्यालयामध्ये हा उपक्रम तुम्ही घेता? हा उपक्रम आपण निमगाव केतकी विद्यालय, निमगाव केतकी महात्मा फुले विद्यालय, काटेमध्ये काटेश्वर विद्यालय, गोतवणेश्वर विद्यालय आणि काय तुमचे निमसागर येथे विद्यालय निमसागर तिथले जे महिला आमच्यात काम करतात त्या महिलांची मुले असे थोडं उपक्रम घेतो आपण। हा अतिशय सुंदर असा उपक्रम आहे की याच्यातून मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा मिळते। खरोखर तर सावित्रीमाईचा वारसा तुम्ही पुढे चालवताय, त्यामुळे हा खूप स्तुत्य उपक्रम आहे। तर आपण आतापर्यंत या तुमचे जे हे आहे उपक्रम, तर ह्याच्यामध्ये किती मुलींना लाभ मिळालेला आहे? साधारण दरवर्षी काय करतो आपण 150-200 मुलीच्या आसपास आपण मुली दत्तक घेतो त्या निमगाव परिसर हायस्कूल मध्ये। त्या मुलींचा पुढे आपण काय करतो, 9वी-10वी ज्या मुली असते त्या मुलींना खर्च जास्त होतो आणि नेमकं काय होतं 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत गव्हर्नमेंट त्यांना पुस्तकं वगैरे वह्या काय एवढं कमी होतं। नेमकं 9वी आणि 10वी मध्ये हायस्कूल मध्ये मुलींची गळती होते। त्याचं कारण असं आहे की खर्च जास्त असतो, वह्या पुस्तकं फुल वह्या लागते, त्या पुस्तकं गव्हर्नमेंट देत ना 9वी-10वीला, आणि त्यात युनिफॉर्म असेल किंवा त्यांचे शॅक बॅग असेल, हा खर्च कमीत कमी 2,500 पर्यंत त्या मुलीला खर्च होतो। आणि ज्या ठिकाणी मुली जास्त एखाद्या कुटुंबाला आणि मुलं कमी त्यांची परिस्थिती जर खराब असेल तर ते मुलाला शिक्षण देते, ती मुलीला घरी राखते ती, आणि खर्च जे होत नसल्यामुळे 9वी ते 8वी तर त्या मुलीचं लग्न लावून देतात, असं एक त्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि नेमकं मग आपण ते 9वी-10वीच्या मुलीला जास्त प्राधान्य देऊन मग कमीत कमी मुलगी 10वी पास झाल्यानंतर मग जरी तिचं लग्न झालं तरी सुद्धा पुढं 12वी परीक्षा ते बाहेर न देऊ शकते अभ्यास करून, आणि पुढं समजा लग्न झालं तर ते काढले माहेरकडले माणसं त्याच्या म्हणजे सासरकडले माणसं जर सुशिक्षित असेल त्याला पुढं शिक्षण देऊन तिला सक्षम करू शकतात ते, असं एक त्या पाठीमागचा उद्देश आहे आमचा। 12वी पर्यंत साधारण मुलीला मदत करतो। खूप सुंदर असा उपक्रम आहे आपला। मग याच्यामध्ये तुमच्या मदतीला कोणाकोणाचं योगदान आहे? नाही, ह्याच्यामध्ये कसं होतंय, आता सुरुवातीला मीच आमच्या कुटुंबाने सुरू केलं होतं हे, आणि जसे जसे संख्या वाढत गेली तसं मग आपले इथले निमगावचे डॉक्टर पानपुडे असतील, शशांक यादव, डॉक्टर माळी, ह्या ठिकाणी डॉक्टर माळीचा मुलगा शशांक यादव असेल, तुमचे हिंगाणे साहेब असलेले, काठीचे गोरे साहेब असलेले, त्या ठिकाणचे मला वाटतं काठीचेच त्या ठिकाणचे नलवडे साहेब असलेले, असे आमचे एक मित्र इथले रवी मिसाळ म्हणून, त्यांचे दरवर्षी आपल्याला मदत असते या कामासाठी। खूप सुंदर असं तुम्ही काम करताय हे, म्हणजे तुमच्यासारख्या अशा विभूती, संवेदनशील विभूती समाजामध्ये आहेत म्हणून तर आपला समाज एवढा छान पद्धतीने चालू आहे आणि समाजामध्ये सर्व मुलींना खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळते आणि आपण असेच महान कार्य करत आहात। तुमच्या या महान कार्याला आमच्या चॅनल तर्फे शुभेच्छा। धन्यवाद।